तर रामराम मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत असेल या क्रिकेटच्या अद्भुत विलोभनीय दुनियेमध्ये, जिथे आपल्याला पाहायला मिळेल साई स्पोर्ट्स शहापूर आयोजित साई चषक 2024चा दैदीप्यमान सोहळा. दैदीप्यमान थरार तुम्हाला आम्हाला पाहायला मिळणार आहे. पहिल्या फेरीतील 5वा सामना एकीकडे कळंबे तर दुसरीकडे शेंद्रून संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नुकताच झाली आपण बाय आणि बायमध्ये 2 चिठ्ठ्या आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. एकीकडे विकी स्पोर्ट्स 70-70 पाली आणि दुसरीकडे पप्पू 11 दसई एका चिमुकल्याला बोलवण्यात आलं. त्यानंतर लकी ड्रॉ झाला आणि त्यानंतर 70-70 पाली संघ अर्थात विकी स्पोर्ट्स 70-70 पाली या संघाला मॅच मिळालेली आहे. त्यामुळे विजय संघ विपक्ष पप्पू 11 दसई अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दसई संघ आपण कुठे जायचं नाही आहे ही विनंती असेल. यावेळेस सिंगल झाली आहे 8 टीमच्या टोटलमध्ये. आता आपण वळूया मैदानाच्या दिशेला, जिथे 2 संघांमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे कळंबे तर दुसरीकडे शेंद्रून संघ. टॉस जिंकलेला आहे शेंद्रून टीमने आणि त्यांचा डिसिजन आहे फिल्डिंगचा. तर बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं कळंबे संघाला. प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत कुठल्या गेल्यात 5 धावा आणि 2 धाव्यांची देखील पॅनल्टी असेल, ती म्हणजे शेंद्रून संघाला, कारण ड्रेसिंग आणि चेसिंग ही कंपल्सरी असेल. यावेळेस लेगस्टिंगच्या बाहेर शफल झाले होते. रूम क्रिएट करायचा जरूर प्रयत्न करण्यात आलेला आहे. डॉट बॉलची होत असताना समाप्ती आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती होत असताना पहिल्या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ऑन द बोर्ड 5 धाबा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धाबा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. खूप चांगली मॅच मैदानावरती रंगतीये. खूप चांगलं आयोजन, दिमागदार असं नियोजन. शहापूरची आन बान शान, मान सन्मान स्वाभिमान अभिमान वाढवणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते. साई स्पोर्ट्स शहापूर आयोजित साई चषक 2024चा दैदीप्यमान सोहळा. प्रशांतजी भोईर सर आपल्याला स्कोर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. कधी स्कोरर, कधी आयोजकांच्या भूमिकेमध्ये, तर कधी पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला प्रशांत सर पाहायला मिळतात. जिथे कमी तिथे आम्ही या समीकरणाला जागणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे लाडके प्रशांत सर, आणि त्यांचं आपण करावं तेवढं कौतुक या दुपारच्या सत्रामध्ये कमी आहे, कारण दुपारी ऊन असतो. अशा वेळी प्रत्येक जण आराम करायचा प्रयत्न करतो, मात्र आमचे प्रशांत सर आहेत. जिथे कमी तिथे आम्ही. संघ आपला आहे आणि आपल्या संघाने स्पर्धा ठेवलेली आहे. अशा वेळी माझे देखील योगदान फार महत्त्वाचं आहे आणि मैदानावरती ते आपल्याला दिसतोय, कारण पंचांच्या भूमिकेमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. हळवार गतीने टॅप केला होता, फक्त दिशा दाखवली. मैदानामध्ये फिल्डर होते. सिंगल झाली 8 आणि सिंगल धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. ऑन द बोर्ड 6 रन्स ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील जितूचा हा बॉल मिस टाइम स्ट्रोक आहे. डाऊन द बॉल मिड ऑनचा फिल्डर मिड ऑफ मध्ये झालेली चूक. कॅच झाली ड्रॉप. रनआउटची देखील संधी, ती देखील मिस आणि 2 धावा झाल्यात कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती, मात्र लक खराब आहे. 2 धावा होतील 8 टीमच्या टोटलमध्ये आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला 8 पाहायला मिळेल. 8 रन्स ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावरती. जितूचं हे वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील दुसरं षटक पाहायला मिळतोय, जिथे स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील नयन. फलंदाज प्रसाद आऊट झाले, मात्र सुबोध आणि नयन ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस बॉल पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये थोडीशी खराब आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळाली. गोलंदाज जितूच्या माध्यमातून. सिंगल झाली तोपर्यंत 8 आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल आपण पाहू शकतो 9व्या आकड्यावरती. विशेष कौतुक करावं लागेल ते म्हणजे संदीप निमसे सरांचं, कारण संदीप निमसे सरांचं आपण पाहू शकतो आज शिष्य इन ॲक्शन मध्ये आहे. फैजल आपल्याला पाहायला मिळतील इन ॲक्शन मध्ये, आणि त्यांचे गुरुवर्य आहेत संदीप दादा सँडी सर. आणि सँडी सरांनी बरेचसे खेळाडू घडवलेत, त्यापैकी हा एक अनमोल रत्न आपल्याला पाहायला मिळतो. शहापूर टेनिस बॉल क्रिकेटला मिळालेला फैजल शेख, त्याची देखील मॅच पुढील असेल. जितूचा आपण पाहू शकतो, जो मात्र चांगलं षटक आतापर्यंत राहिलेलं आहे. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर आली डबल दुसऱ्या चेंडूवरती, तिसरा चेंडू सिंगल, चौथा चेंडू आला डॉट आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 9 पाहायला मिळते. 2 धाब्यांची देखील शेंद्रून संघाला पेनल्टी आहे. यावेळेस चेंडू फटका सुरेख पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन, मात्र डीप मध्ये असतील फिल्डर, फक्त बनतील दर्शक. गेंदबाजने दिया मौका, बल्लेबाजने मारा, चौकाने वाला चौका, आलाय चौकार
आणि चौकाराच्या साथीने धावफलकावरती 13 धावा आपल्याला पाहायला मिळतील. धावा मिळाल्या 4. बॉल सीमा पार, वारवरती पलटवार आणि फलंदाजच्या बॅट मधून आला हा चौकार आणि चौकाराच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 13 आणि जितू आपल्याला पाहायला मिळतात. या दुसऱ्या म्हणजे म्हणेल सेकंड लास्ट बॉल मध्ये ते थोडीशी चूक केली, मात्र आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी पहिल्या 4 चेंडूंवरती होती. सेकंड लास्ट बॉल आणि त्यावरती झालेली चूक. कोलवडप्याचा बॉल, रनआउटची संधी असेल, संधी झाली आहे, संधीचं सोनं करता आलेलं नाहीये, संधी मिस झालेली आहे आणि अशा रीतीने एक धाव झाली 8 टीमच्या टोटल मध्ये. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होतोय, जो मात्र दुसरं 2 षटकांची समाप्ती आणि टीमची टोटल आपल्याला 14 पाहायला मिळते. एकीकडे शेंद्रून संघ तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतोय कळंबे संघ. आईक औद्योगिक क्रिकेट संघ शेंद्रून संघ इन ऍक्शन मध्ये आहे, तो फाईट करतोय अगेन्स्ट टीम कळंबे. टॉस जिंकला, फिल्डिंग चूज केली ती म्हणजे शेंद्रून संघाने. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आणि थोडंसं स्ट्रगल करत असताना आपल्याला या दुपारच्या सत्रामध्ये टीम कळंबे पाहायला मिळत आहे. मात्र म्हणेल फक्त इतकंच की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळालं तर नशिबाचा खेळ आहे मित्रांनो. प्रयत्न इतकं करा की परमेश्वराला देणं कमी पडेल. ते प्रयत्न मैदानावरती करावे लागतील, कारण अभी नाही तो कभी नाही. आता जर तुम्ही हुकला तर पुन्हा एकदा 1 वर्ष 12 महिने 365 दिवस या स्पर्धेची तुम्हाला वाट पाहावी लागेल, कारण ही स्पर्धा लाख मोलाची आहे. ही स्पर्धा आपली आहे, आपल्या शहापूरकरांची आन बान शान असणारी क्रिकेटची स्पर्धा साई स्पोर्ट्स शहापूर आयोजित साई चषक 2024 चा दैदिप्यमान सोहळा. विघ्नेश आपल्याला पाहायला मिळतील या तिसऱ्या षटकामध्ये. पाहूया विघ्नेशच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. गोलंदाज तयार विघ्नेश. यावेळेसचा चेंडू चांगला आहे, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाच्या माध्यमातून मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न करण्यात आला, मात्र तेच सर्राट बॉल गती से किया बीट, रफ्तार से किया गिरफ्तार. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या आपल्याला स्थगित पाहायला मिळते. चांगली सुरुवात मैदानावरती करत असताना विघ्नेश पाहायला मिळतील. हा बॉल पायावरती होता, फुल टॉस. परवणी होती आणि परवणी कबूल केली आहे. पैर पर गेंद तो बाउंड्री की सैर पर गेंद. बल्ला घुमा और स्टेडियम झुमा. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. वार वरती केले पलटवार आणि चौकाराच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 18 धावा, ज्या मात्र धावफलकावरती 18 ऑन द बोर्ड. थोडीशी आपण पाहू शकतो खराब गोलंदाजी या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर नाही आहे, मिड विकेट मध्ये तो फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरीकडे शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे. फुलटॉस बॉल टाकला आणि फ्लिक ऑफ द रिस्ट फलंदाजाने केली. तो फिल्डर तिकडे नाही आहे आणि चेस फार मोठी आहे, आउटफील्ड फास्ट आहे, तर धावा देखील चांगल्या मिळतील. शॉट देखील चांगला आणि धावा देखील चांगल्या मिळाल्या. चौकार एक्झिक्यूट करण्यात आला आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळती आहे ती म्हणजेच 18 धावा धावफलकावरती. आमच्याकडे असं नाही घेत. हा बॉल टाकला ना, डॉट बॉल आहे ना, डॉट बॉल आलेला आहे. अरे थँक्यू दादा, मी पण तुक्का मारला अंधेऱ्यामध्ये, अंधेऱ्यामध्ये तुक्का मारला त्या. यावेळेस कुलवाडापायचा बॉल होता, फक्त दिशा दाखवली, खुदून काढलाय. बॉल मध्ये फिल्डर असतील, सिंगल झाली 8. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 19 धावा धावफलकावरती, 19 ऑन द बोर्ड. उद्या आपल्याला पाहायला मिळतील शहापूर टेनिस बॉल क्रिकेटच्या पडल्यावरती असणाऱ्या 10 दादा संघ इन ऍक्शन मध्ये. प्रत्येक संघ स्वतःमध्ये चॅम्पियन आहे, मात्र मैदानावरती 10 संघांपैकी 9 संघांचा घाशा गुंडाळला जाईल आणि एक असेल चॅम्पियन. मात्र चॅम्पियन इज चॅम्पियन, हू विल बिकम द चॅम्पियन. कोण असेल तो चॅम्पियन थोड्या वेळामध्ये आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये कळून जाईल. यावेळेस बॉल पाहायला मिळतोय व्हाईट बॉल +1, ऍड होतील धावा 2 आणि 2 धावांच्या साथीने धावफलकावरती धावा 21 धावा. या षटकाचा विचार केला
तर चेंडू झालेत आतापर्यंत 4. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नयन आणि सुबोधी जोडी मैदानावरती असेल. प्रसाद स्वस्तात बाद झाले, सलामीला आलेले होते, मात्र त्यानंतर संघाचा डाव सावरत असताना सुबोधच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. दुसरीकडे नयन अँकर रोल करतोय, मात्र मैदानावरती झाली आहे चुकी. मैदानावरती झालाय घातपात अपघात. फलंदाज होतील बाद. नयनची खेळी समाप्त. संघाला बसलेला झटका क्रमांक 2. नयन बॅक टू दी पवेलियन. मैदानावरती आता गणेश आपल्याला पाहायला मिळतील. जर्सी क्रमांक 96, 96 क्रमांकाची जर्सी मैदानावरती परिधान केलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो गणेश. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये देखील गणेश डिंगोरे सर दुपारच्या सत्रामध्ये जॉईन झालेले आहेत ॲज अ स्कोरर. यावेळेसचा चेंडू चांगला डॉट बॉलची होत असताना समाप्ती अशा रीतीने मैदानावरती आपण पाहू शकतो. षटक क्रमांक 3 समाप्त. 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 7.00च्या सरासरीने प्रथम बॅटिंग करत असताना कळंबे संघाची पाहायला मिळते. ती म्हणजे 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा. 21 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 2 टीम कळंबे अँड दे प्ले अगेन्स्ट टीम शिंद्रून. शिंद्रून आणि कळंबे मध्ये चालू असलेली मॅच पहिल्या फेरीतील 5वा सामना आहे. दुपारचं हे सत्र. दुपारच्या सत्रामध्ये पाहू शकतो 2 संघांची पडलेली गाठ. पाहूया कुठला संघ विजय होतो आणि कुठल्या संघाची लागते वाट. मॅच झाली ऑन, पण मात्र बॅकफूट वरती आपल्याला पाहायला मिळतोय कळंबे संघ, कारण धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत अर्जित झालेली नाहीये. 7.00ची गती आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 7.00ची गती म्हणजे तुम्ही डेफिनेटली बॅकफूट वरती आहात. फ्रंट फूट वरती येऊन खेळावं लागेल, मात्र फ्रंट फूट वरती येऊन खेळतील का मोठा प्रश्न. मैदानावरती आक्रमक हल्ला चढवावा लागेल आणि चौथ्या षटकामध्ये इथे हुक केलाय आणि मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील या शेवटच्या षटकामध्ये विनोद. पाहूया विनोद कशा प्रकारची कामगिरी करतील. हुक केला होता, मात्र हुक करा पुल करा तुम्हाला मिळतील धाव 1, कारण स्क्वेअर ऑफ द विकेट बिहाइंड द स्क्वेअर. धावा इतके जास्त नाहीयेत, सिंगल धाव मिळणार आहे. पॉईंटच्या मागे पॉईंट, थर्ड मॅन, फाईन लेग, बॅकवर्ड स्कोर लेग या स्थितीला आपण पाहू शकतो. फक्त एक धाव घोषांकित क्षेत्र आहे. त्यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. फटका फसलेला आहे आणि धक्का बसलेला आहे. विकेटचं होत असताना पतन. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाजाची खेळी समाप्त. बॅट्समन बॅक टू दी पवेलियन. गणेशची खेळी समाप्त आणि गणेश मात्र पवेलियनच्या दिशेला आपल्याला जात असताना पाहायला मिळतील. पहिल्या फेरीतील 4 सामने झालेले आहेत आपण पाहू शकतो. दुसऱ्या फेरीतील 2 सामने झालेले आहेत. पहिल्या फेरीतील 5वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बॉल पाहायला मिळतोय, पुल केलाय. डीप मध्ये असतील फिल्डर. सिंगल झाली 8. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती बघता बघता आपण पाहू शकतो 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ओमकार पारटोळे यांचं शुभ आगमन झालेलं आहे हे दुपारच्या सत्रामध्ये. यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. दे राय पर दुरुस्त आहे म्हटलं जातं. सुबह का भूला अगर शाम को घर आए तो उसे भूला नहीं कहते. हरकत नाही आहे. वाईट बॉल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल 25. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अजून 3 चेंडूंचा खेळ मैदानावरती शिल्लक. गोलंदाज तयार. विनोद आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती.
गोलंदाज तयार विनोद. त्यावेळेस स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन असणारा चेंडू पाहायला मिळाला. नॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आपल्याला स्थगित पाहायला मिळते. हलवर गतीचे चेंडू नक्कीच फेकले जात आहेत गोलंदाज विनोदच्या माध्यमातून आणि फलंदाज संपूर्णपणाने बीट होत आहेत. मी म्हणेल गती इथून मात्र बीट करते कारण अति स्लो चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाजासाठी घातक असतात. ह्यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय मात्र फलंदाज बाद. विकेटचं होत असताना पतन. हुआ तो हुआ कमाल हुआ धोती पाड के रुमाल हुआ. फलंदाज होतील बाद. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. स्लोवर वनचा वापर केला गेला होता आणि मैदानावरती फलंदाज बाद. विकेटचं होत असताना पतन. फलंदाज ओमकारची खेळी समाप्त. ओमकार बॅक टू दी पवेलियन. यतीन या शेवटच्या चेंडूवरती आलेले आहेत. पाहूया यतीनच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी मैदानावरती केली जाईल. यतीन असतील आता आपण पाहू शकतो या शेवटच्या चेंडूवरती. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. विनोदने खूप चांगलं षटक हाताळलंय. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर विकेट, तिसऱ्या बॉलवरती डबल, त्यानंतर वाईट, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर विकेट पाहायला मिळतोय. इथे पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो मात्र डीप मध्ये फिल्डर कॅच झाली ड्रॉप आणि तोपर्यंत मैदानावरती कंप्लीट होतील का धावा. दोन धावांचा मानस होता मात्र मैदानावरती कंप्लीट झाल्या धावा 2. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज होतील बाद. 2 धावा कंप्लीट आहेत ना. येस, तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद असतील. अशा रीतीने धावसंख्या धावपलकावरती 27 धावा. 28 धावेंचं लक्ष मैदानावरती असेल ते म्हणजेच आपण पाहू शकतो शिंद्रून संघासमोर. पण मात्र 2 धाव्यांची पॅनल्टी आहे त्यामुळे धावसंख्या धावपलकावरती 27. 2 धावा ऍड करू. धावसंख्या 29. 30 धाव्यांचं लक्ष असेल मैदानावरती आई गावदेवी क्रिकेट संघ शिंद्रून संघाला. तर नक्कीच पप्पू 11 दसई संघ आपण जिथे कुठे असाल संपूर्ण संघ आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर उपस्थित राहायचं. टीम पप्पू 11 दसई आपण जिथे कुठे असाल संपूर्ण टीम आपण आपल्या कॉमेंट्री बॉक्स जवळ उपस्थित राहायचं. 30 धाव्यांचं टार्गेट असेल ते म्हणजे शिंद्रून संघासमोर 30 धावा चेस केल्या जातील की डिफेंड. मायक्रोफोनवरती आपण इन्व्हाइट करूया खेळाच्या पुढील सत्रामध्ये धावतं वर्णन ऐकण्यासाठी. व्हॉइस ऑफ बदलापूर, बदलापूरचा गोड आवाज, तंत्रशुद्ध समालोचन ज्यांच्या पात्यामध्ये भरपूर सारे आपल्याला तीर पाहायला मिळतील ज्यावेळेस अनालिसिस आपण करतो. प्रत्येक गोष्टीचा सखोल नॉलेज असणारे व्यक्तिमत्व आदरणीय तुषारजी शिंदे अर्थात वेल्वेट व्हॉइस ऑफ बदलापूर, बदलापूरचा गोड आवाज तुषार शिंदे सरांना आपण ऐकणार आहात खेळाच्या पुढील सत्रामध्ये. धन्यवाद. धन्यवाद प्रसन्न चव्हाण यांचा आवाज आपण ऐकला. इथे मात्र आपण पाहतोय खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये 30 धावेंची आवश्यकता असेल सेंद्रून संघाला आणि ह्या लक्ष्याचा पाठलाग यशस्वीरित्या केला जाईल का हा देखील प्रश्न आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत दुसरी टेस्ट सुरू झाली आहे आणि टॉस जिंकला आफ्रिकेनं. बॅटिंग त्याने स्वीकारली आणि 38 धावांवरती 6 विकेट इथे मात्र गमावल्यात. मोहम्मद सिराजनं 5 विकेट फॉल अगदी पहिल्या स्पेलमध्ये पूर्ण केला आणि 38 धावांवरती 6 विकेट आफ्रिका संघाने गमावल्यात. पहिली टेस्ट आपण पाहिली अगदी जॉन्सबर्ग आणि डेन एल्गरनं केलेली खेळी मात्र कोणी विसरू शकणार नाही.
अगदी भारत एक इनिंग आणि 32 धावांनी पराभूत झाला अगदी तिसऱ्या दिवशी टेस्ट मॅचच्या. आणि आता खरं तर दुसरी टेस्ट मॅच आज सुरू आहे आणि मोहम्मद सिराजनं खूप खुंकार गोलंदाजी केली आहे. अगदी एका स्पेलमध्ये 5 विकेट त्यानं अर्जित केल्यात. खरं तर आपण पाहतो ऑस्ट्रेलियामध्ये बॉलला बाउन्स मिळतो, इंग्लंडमध्ये स्विंगिंग कंडिशन असते, परंतु आफ्रिकेमध्ये बॉलला बाउन्स देखील मिळतो आणि स्विंगिंग कंडिशन देखील आफ्रिकेमध्ये असते आणि त्यासोबत बॉलला लेट मुवमेंट देखील मिळते. अशा 3 गोष्टींचा सामना बॅटरला करावा लागतो आफ्रिकेसारख्या खंडामध्ये आणि त्यामुळं मात्र खरं तर भारतीय संघ पराभूत होणं स्वाभाविक आहे. कारण भारतीय संघाला एकतर पहा तुम्ही बाउन्सला ॲडजस्ट करू शकता, एकतर स्विंगला ॲडजस्ट करू शकता, परंतु जिथे लेट मुवमेंट देखील बॉलला मिळते तिथे ॲडजस्ट करणं ॲज अ बॅटर तुम्हाला खूप लेट खेळावं लागतं. आणि आफ्रिकेचा अंदाज आफ्रिकन बॅटरला असल्यामुळं पहिली मॅच खरं तर त्याने जिंकली आहे, परंतु दुसऱ्या मॅचमध्ये खुंखार बॉलिंग पाहायला मिळाली आहे मोहम्मद सिराजच्या माध्यमातून. जाऊयात आपण विद्यमान सामन्याकडे जिकडे खेळताना पाहायला मिळेल. एका बाजूने आपण पाहतोय गावदेवी शेंद्रून संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय कळंबे संघ मैदानावरती खेळतोय. 30 धावांचं लक्ष आहे. ओपनिंग पेअर मैदानावरती जाताना पाहायला मिळते आणि गावदेवी शेंद्रून संघाचा जर उल्लेख करायचा झाला तर आपण नुकतीच पाहिली SPL नावाची स्पर्धा सेंद्रून प्रीमियर लीग आणि त्यानंतर सेंद्रूनकर चषक ही देखील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली त्याच मैदानावरती. आणि आज तो संघ मात्र शहापूरला पोहोचलाय अगदी तालुक्याच्या गावाला. इथे मात्र साई चषक 2024 मध्ये आणि इथे आपण पाहतोय प्रथम गोलंदाजी त्याने केली. 29 धावा त्याने खर्च केल्यात आणि 30 धावा इथून बनवायच्यात. चौव्या सामन्याच्या दिशेने आपण पाहतोय जेतू पाटोळे आणि संदेश ही जोडी मैदानावरती पोहोचली. ओपनिंग पेअर आणि ओमकार बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. इथे लक्ष असेल 30 धाबींचं. सुरुवात खूप महत्वाची ॲज अ बॅटर ॲज अ बॉलर. पहिला बॉल लेफ्ट आर्म पेसर लेग कटर हा बॉल होता. आपण पाहतोय बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या पाठीमागे धावतायत, परंतु रेस जिंकली आहे पहिल्या बॉल वरती बॉलने आणि पहिला बॉल आपण पाहतोय सीमारेषच्या पलीकडे पाठवलाय बॅटर संदेशने. संदेश पाठवलाय प्रतिस्पर्धी गोटामध्ये. इथे मात्र एल्गार केलाय चौकारानं पहिला बॉल फेस केला. आपण पाहतोय अगदी लेग कटर स्वरूपाचा बॉल होता, बॉलला कट होऊ दिलं आणि त्यानंतर हुकचा लाजवाब फटका त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. आलाय चौकार. गोलंदाज ओमकार बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल यावेळेस मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट. पहिल्या बॉल वरती चौकाराची बौछार आणि दुसऱ्या बॉल वरती गोलंदाज करतायत पलटवार. विकेट खेळाडू बाद. जशास तसं प्रत्युत्तर मात्र दिलं गेलं दुसऱ्या बॉल वरती. टीट फॉर टॅट. पहिल्या बॉल वरती चौकार, दुसऱ्या बॉल वरती विकेट. आणि सांगितलं गोलंदाज ओमकारने की जशास तसं प्रत्युत्तर इथे मात्र दिलं जाईल आणि ते चित्र पाहायला मिळालं. इट का जवाब पत्तर. पहिल्या बॉल वरती चौकार, दुसऱ्या बॉल वरती विकेट. नवीन बॅटर मैदानावरती क्रमांक 3 वरती. सुपान आपण पाहतोय मैदानावरती दाखल झालेत क्रमांक 3 वरती. सुपान भोईर आपण पाहतोय मैदानावरती क्रमांक 3 वरती दाखल झालेत. ओमकार बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. पहिल्या बॉल वरती चौकार, दुसऱ्या बॉल वरती विकेट. गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा सज्ज आहेत. यावेळेस बॅकफुटला गेलेत पॉइंट क्षेत्रामध्ये. खराब क्षेत्ररक्षण, खूप वेगाने धावतात कव्हर आणि पॉइंटचे क्षेत्ररक्षक, परंतु त्यांच्यापेक्षा वेगाने धावलाय चेंडू आणि चेंडू जाईल पॉइंट सीमारेषच्या पलीकडे. हा असेल आणखीन एक साई चषक चौकार. कमालीचा स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय. 4 धावेने धावपलक पुढे जाईल. 8 धावा धावपलकावरती. बॉलच्या मेरिट वरती खेळले आपण पाहतोय. थोडेसे लेट खेळतायत. बॉल स्विंग होऊन खरं तर आपण पाहतोय कट होऊन देतात आणि त्यानंतर बॅटर मैदानावरती बॅटिंग करतायत. कमालीचा बॉल आपण पाहतोय. 8 धावा धावपलकावरती. यावेळेस आपण पाहतोय फुलरलेनचा बॉल स्क्वेअर क्षेत्रामध्ये गेलाय. वेग धाव खूप वेगाने पूर्ण होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 9 धावा धावपलकावरती. क्रिकेटचं हे मैदान आहे. इथे मात्र प्रत्येक धावेचं वेगळं महत्व आहे. जितू पाटोळे आपण पाहतोय स्ट्राईक वरती. मोठे फटके खेळण्याची क्षमता जितूकडे देखील आहे, परंतु मैदानावरती आता मोठे फटके खेळले जातील की सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल हा प्रश्न गुलदस्त्यामध्ये. जितू पाटोळे ऑन दी स्ट्राईक नाव आपण पाहतोय.
ऑप्शनच्या बाहेरचा हा बॉल होता आणि पडल्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेने कट झाला. आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु गती थोडी कमी होती या बॉलला आणि बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाही. डॉट बॉल तुम्ही पाहताय. गोलंदाज आपण पाहतोय ओमकार पुन्हा एकदा सज्ज आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र बॅकफुटला गेलेत. आपण पाहतोय स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न झालाय. पॉइंट रिझनला बॉल गेलाय. गोचंकी क्षेत्रामध्ये मिळेल एकेरी धाव. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल आणि 10 धावा धावफलकावरती आहेत. जिंकण्यासाठी आपण पाहतोय 18 बॉलमध्ये आवश्यकता असेल ती 20 धावेंची. 18 बॉल 20 धावेंची अजून देखील आवश्यकता आहे. आपण पाहतोय मैदानावरती गावदेवी शेंद्रुन संघाला, परंतु गावदेवी शेंद्रुन संघ देखील ताकदवर संघ आहे आणि खरं तर खूप डिसिप्लिन गोलंदाजी आज पाहायला मिळाली. नरेश पाटोळे यांची चांगली कॅप्टन्सी तुम्हाला पाहायला मिळाली आणि गोलंदाजांना मात्र प्रॉपर खरं तर युटिलाइज केलं. रोटेशन खूप चांगलं पाहायला मिळालं गोलंदाजांमध्ये आणि नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल होतील षटक क्रमांक 2 साठी. साहिल बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. आपण पाहतोय कळंबे संघासाठी 18 बॉल 20 धावेंची आवश्यकता आहे. कळंबे संघ विचार करत असेल इथून एखादी विकेट शोधावी लागेल आणि शेंद्रुन संघ विचार करत असेल की ही मॅच जितक्या लवकर आपल्याला संपवता येईल तेवढ्या लवकर आपण संपवली पाहिजे, कारण 18 बॉल 20 धावेंची आवश्यकता आहे. रन बॉल इक्वेशन तुम्ही पाहताय. 18 बॉल 20 धावेंची आवश्यकता आहे आणि इथून जर विकेट आल्या तरच मॅचमध्ये खरं तर पुनरागमन करण्याची संधी कळंबे संघाला. एक विकेट जरूर अर्जित केली षटक क्रमांक 1 मध्ये, परंतु इथून अजून देखील विकेट शोधणं गरजेचं आहे. आणखी एक आपण पाहतोय लेफ्ट आर्म पेसर बॉलिंग ट्रॅकवरती आणि पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पत्तीने गोलंदाजी होताना समोरून पाहायला मिळेल. चांगलं द्वंद्व आहे. हा बॉल हाफ ट्रॅकर होता. आपण पाहतोय बॅकफुटला गेलेत. एक धाव घोषांकी क्षेत्रामधून मिळेल घोषित आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील 11. जितू पाटोळे जरूर रूम बनवत होते स्वतःसाठी, परंतु बॉल देखील चांगल्या लेंथवरती चांगला बॉल टाकलाय आणि 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग देखील गोलंदाजाला दिली गेली आहे. 11 धावा धावफलकावरती. फुललेंचा बॉल इथे मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट. दांडी गोल आणि विकेटचं पतन आपण पाहतोय. फुललेंचा बॉल होता. लाईन टोटली मिस केली बॅटरनं आणि इथे बॉलने सरळ वेध घेतलाय यष्ट्यांचा. आली विकेट खेळाडू बाद. तर आपण पाहतोय 7 विकेट आफ्रिकेने गमावल्यात आणि आतापर्यंत मोहम्मद सिराजनं 6 विकेट अर्जित केल्यात. कमालीची गोलंदाजी आज पाहायला मिळाली मोहम्मद सिराजच्या माध्यमातून आणि आवश्यकता होती या परफॉर्मन्सची. खरं तर बाउन्स बॅक भारताला करायचे, कारण 1-0 ने आफ्रिका पुढे आहे आणि 7 विकेट 45 धावेंवरती गमावल्यात. आपण पाहतोय आफ्रिका संघाने. गोलंदाज पण एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहेत. आपण पाहतोय साहिल बॉलिंग ट्रॅक वरती ते देखील सफलता अर्जित करतात. नवीन बॅटर मैदानावरती पप्पू पाटोळे क्रमांक 4 वरती मैदानावरती दाखल झालेत. 11 धावा धावफलकावरती आहेत. इथे आपण पाहतोय अगदी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. स्टंपच्या वरून बॉल विकेट किपर हातामध्ये गेलाय. डॉट बॉल तुम्ही पाहताय आणि चांगली गोलंदाजी करतायत. इथे मात्र खरं तर कळंबे संघ पुनरागमन करतोय आणि आवश्यकता होती या गोष्टीची. बॅकफुटला थोडंसं ढकलण्याचा प्रयत्न केलाय आतापर्यंत. आपण पाहतोय शेंद्रुन संघाला देखील विकेट येताना पाहायला मिळाली या षटकात. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका इथे आपण पाहतोय जाईन फाईन क्षेत्रामध्ये. एकेरी धाव घोषांकी क्षेत्रामध्ये मिळेल. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील आपण पाहतोय 11. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. कौतुक करावं लागेल. गोलंदाज ओमकार 2 चौकार जरूर आले, परंतु त्या व्यतिरिक्त आपण पाहतोय 1 विकेट आणि 2 सिंगल धावा षटक क्रमांक 1 मध्ये ओमकारने खर्च केला. षटक क्रमांक 2 साहिल हाताळतायत. आतापर्यंत आपण पाहतोय 2 एकेरी धावा त्यासोबत 1 विकेट आणि बॅकफुट वरती ढकललंय आई गावदेवी शेंद्रुन संघाला. आपण पाहतोय जितू पाटोळेकडे क्षमता आहे,
मोठे फटके खेळण्याची, परंतु आता सेन्सिबल क्रिकेट जितू पाटोळे खेळेल अलॉंग दी ग्राउंड की मग मोठा फटका मात्र एरियल रूटने मारेल, हा प्रश्न मैदानावरती आहे. धावपलकावरती धावा आहेत, 11-30 धावांचं लक्ष आहे. 19 धावींची अजून देखील आवश्यकता आहे आणि बॉल शिल्लक असतील 9 बॉल 19 धावा. यावेळेस मात्र आपण पाहतोय अलॉंग दी कार्पेट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल झालाय. डीप मध्ये खेळाडू आहे जितू पाटोळे, दुसरी धाव खूप वेगाने पूर्ण करतायत. रनिंग बिटवीन द विकेट इथे मात्र चांगली पाहायला मिळते जितू पाटोळे यांची. आपण पाहिलं फॉलर थ्रू मध्ये खरं तर मगाशी त्यांच्याकडून मिस फिडिंग झाली. जितू पाटोळेंची हाईट एवढी आहे की पहिल्या माळ्यावरून अगदी ग्राउंड फ्लोअरला त्यांना यावं लागतं, इतकी हाईट आहे आणि त्यामुळे थोड्याशा अडचणी निर्माण होतात. परंतु इथे 2 धावा अर्जित झाल्यात आणि 2 धावांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. 13 धावा धावपलकावरती आहेत. 13 धावा धावपलकावरती, 14 धावा माफ करा. इथे बॅकफुटला गेलेत आणि कट करतायत पॉइंट रिजनला. मिळेल एकेरी धाव, एकेरी धावेनं मात्र धावपलक पुढे जाईल. पॉइंट रिजनला हा बॉल गेला होता आणि 15 धावा धावपलकावरती. 15 धावा धावपलकावरती आपण पाहतो. षटक क्रमांक 2 मार्ग साहिल बॉलिंग ट्रॅक वरती. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. धावपलकावरती धावा आहेत 15. 12 बॉल मध्ये 15 आल्यात आणि 12 बॉल मध्ये 15 बनवायच्यात, ही मात्र जबाबदारी आहे. आपण पाहतोय पप्पू पाटोळे जितू पाटोळे या जोडीवरती 12 बॉल 15 धाव्यांची आवश्यकता आहे. इथून जर एखादी विकेट मिळवली तर कळंबे संघ पुन्हा एकदा पुनरागमन या सामन्यामध्ये करेल, हे सांगण्याची आवश्यकता नाहीये. दोन्ही संघांना अजून समसमान संधी. इथून मात्र विकेट आली तर कळंबे संघ पुनरागमन करेल आणि इथून मात्र एखादा मोठा फटका आला तर मात्र मॅच मध्ये पूर्णतः पुनरागमन इथे मात्र करेल बॅटिंग करणारी टीम, अर्थात आपण पाहतोय गावदेवी शेंद्रुन संघ. संधी दोनही संघांकडे, आई गावदेवी शेंद्रुन आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय कळंबे अशी मॅच सुरू आहे मैदानावरती. संधी दोनही संघांकडे. नयन आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 साठी दाखल झालेत आणि संधी नयनकडे, तितकीच संधी आपण पाहतोय फलंदाज जितू पाटोळेकडे देखील आहे. पहिलाच बॉल आपण पाहतोय ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न केला. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवरती येतील. मिळेल केवळ एकेरी धाव. एकेरी धावेनं मात्र धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील 16. एक मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे शेंद्रुन संघाला, त्यापेक्षा जास्त काहीही नाही आहे आणि इथून एका विकेटची आवश्यकता आहे कळंबे संघाला पुनरागमन करण्यासाठी. इथे मात्र फाईन क्षेत्रामध्ये खूप फाईन बॉल गेलाय. धाव मिळेल केवळ एकेरी. खोदा पहाड निकली चिडिया. फटका चांगला, परंतु आपण पाहतोय इथे बॉल द्यायचा आहे मैदानावरती. धावपलकावरती धावा असतील आपण पाहतोय 17-17. 2 बॉल या इनिंग मध्ये पप्पू पाटोळेने हरवलेत, परंतु इथे संघाचा विजय जर मिळवला तर मात्र आयोजन कमिटी देखील नाराज होणार नाहीये. परंतु संघ जर पराभूत झाला तर 2 बॉल हरवून गेला हेच बोललं जाईल. जिंकायचंय, संघर्ष तर करायचा आहे. दोन्ही संघ संघर्ष करतायत मैदानावरती, त्यामध्ये कुठली शंका नाहीये. आणि चांगलं क्रिकेट आतापर्यंत पाहायला मिळाले, चांगलं द्वंद्व पाहायला मिळाले या मॅच मध्ये. लो स्कोरिंग ही मॅच, परंतु कळंबे संघाने स्वतःवरती विश्वास ठेवलाय आणि त्यांनी सांगितलंय की कंट्रोल द कंट्रोलेबल. आम्ही बॅटिंग करताना 29 धावा बनवल्या, परंतु आमच्याकडे 29 धावा डिपेंड करण्यासाठी आहेत आणि त्या धावा देखील आम्ही डिपेंड करू शकतो. कंट्रोल द कंट्रोलेबल, तुमच्या हातामध्ये काय त्याच्यावरती कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न आतापर्यंत मैदानावरती केलाय आणि हाच क्रिकेटचा मंत्र आहे, कंट्रोल द कंट्रोलेबल. आणि प्रोसेस आणि रुटीन फॉलो केलं. यावेळेस देखील फटका आपण पाहतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, दिशा बदलली बॉल ने आणि मौके पे लगा है चौका जिसकी बहुत सख्त जरूरत थी. यहाँ पर आई गावदेवी शेंद्रुन टीम को वेळेवरती हा चौकार आलाय. इथे मात्र आपण पाहतोय टेनिस क्रिकेटचा अनइवन बाउन्स आणि जितू पाटोळेच्या चेहऱ्यावरती खुललेलं हास्य आपण पाहिलंय. चौकाराच्या मत्तेने मात्र धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा असतील 21. चौकाराची नितांत गरज होती. एक मोठा फटका आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये पुनरागमन केलंय आई गावदेवी शेंद्रुन संघाने, परंतु इथून जर एक विकेट अर्जित झाली तर पुन्हा एकदा आपण पाहतोय कळंबे संघ इथे पुनरागमन केल्याशिवाय राहणार नाही, परंतु ती विकेट आता शोधावी लागेल. पहिली 2 षटकं आपण पाहिलं ओमकार आणि साहिल डावकर आताचे गोलंदाज. जरूर धावा 10 खर्च केल्या ओमकारने, परंतु एक विकेट त्यांनी देखील अर्जित केली होती. नयन बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस आपण पाहतोय बॉल रूम नव्हता ऑस्टमच्या बाहेर, परंतु कट करण्याचा प्रयत्न का केला जितू पाटोळेने? समोर दिशेने सरळ बॅटने का नाही खेळले, हा प्रश्न स्वतःला विचारावा लागेल मैदानावरती. डॉट बॉल पुनरागमन इथे मात्र पाहायला मिळते आणि या गोष्टीची आवश्यकता आहे. 21 धावा धावपलकावरती.
8 बॉल आणि 9 धाव्यांची आवश्यकता आहे. 8 बॉल 9 धावा. यावेळेस आपण पाहते ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, खूप वेगाने बॉलवरती आले, मिळेल केवळ एकेरी धाव. एका धावेने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा असतील आपण पाहतोय 22 धावा धावफलकावरती आहेत. मॅच मध्ये संघर्ष पाहायला मिळालाय आणि संघर्ष पाहायला मिळेल यामध्ये शंका नाही. 22 धावा. यावेळेस आपण पाहतो लॉफ्ट केलं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धाव मिळेल केवळ एकेरी. बॉल वरती जाणं गरजेचं होतं, झेल पकडणं गरजेचं होतं. क्रुशियल मोमेंटला विकेट महत्वाची आहे आणि तेच सांगतायत गोलंदाज क्षेत्ररक्षकाला आता विकेटची आवश्यकता आहे. इथून धावा वाचून चालणार नाहीये. 6 बॉल 7 धावींची आवश्यकता आहे. मॅच क्रुशियल मोमेंटला पोहोचली आहे. कळंबे संघ मात्र जसंच तसं प्रत्युत्तर आतापर्यंत दिलंय आणि दोन्ही संघ इथे मात्र आपण पाहतोय एवढंच म्हणत असतील ऑल इज वेल, ऑल इज वेल. आणि ते चित्र मैदानावरती पाहायला मिळते. टीम मिटिंग थोडीशी कमी करा, मॅचचं मोमेंटम खराब करू नका. खेळाडूंना विनंती, कळंबे संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचे. 6 बॉल 7 धाब्यांची आवश्यकता आहे. मॅच क्रुशियल होताना पाहायला मिळते आणि रोमांचक स्थितीमध्ये हा सामना पोहोचलेला प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. पैसा वसूल मॅच आहे. या मॅच मध्ये निश्चित पैसा वसूल होणार आहे. शेवटचे 6 बॉल 7 धाब्यांची आवश्यकता आहे आणि असं म्हणतात ना, मंजिले मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है, वक्त को मरहम बनाना सीख लो, हरना तो है एक दिन मौत से, फिलहाल जिंदगी जीना सीख लो. प्रयास करना होगा, प्रयत्न करावे लागतील मैदानावरती. शेवटचे 6 बॉल 7 धावींची आवश्यकता आहे. कळंब संघ शेवटच्या बॉलवरती जर विकेट आली असती, परंतु जर आणि तरला फारसं महत्व या खेळामध्ये नाही आहे. शेवटचे 6 बॉल 7 धावींची आवश्यकता आहे आणि म्हणून क्रिकेट इज अ गेम ऑफ प्रेझेंट, क्रिकेट इज अ गेम ऑफ प्रेझेन्स, क्रिकेट इज अ गेम ऑफ प्रोसेस. पहिला बॉल भिरकावलाय, दूर किती जाईल, कोणत्या क्षेत्रामध्ये जाईल हा प्रश्न आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील का हा देखील प्रश्न आहे. आलेत बॉल खाली, टिपलाय जाईल आणि आपण पाहतोय आता 5 बॉल आणि 7 धाव्यांची आवश्यकता आहे. मोक्याच्या क्षणी इथे विकेट अर्जित केली आहे, चूक झाली आहे आणि चुकीला या खेळामध्ये माफी नाही आहे. आपण पाहतोय 5 बॉल 7 धाव्यांची आवश्यकता आहे. जरूर पंचांसोबत चर्चा करतायत खेळाडू. आपण पाहतो जितू पाटोळे, नरेश पाटोळे आपण पाहतोय मैदानावरती पोहोचतायत. 5 बॉल 7 धाव्यांची आवश्यकता आहे आणि दाद दिली पाहिजे कळंबे संघांची, कारण तुमच्याकडे डिपेंड करायला धावा कमी होत्या, परंतु त्यामध्ये देखील संघर्ष करता येऊ शकतो आणि हेच मात्र दाखवून दिलंय. कळंबे संघाच्या जिगरबाज गोलंदाजांनी प्रभावित केलंय. प्रत्येक गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली. मग ओमकार असेल, साहिल असेल, नयन असेल, 3 चौकार आतापर्यंत या इनिंग मध्ये आलेत. एक वेळेस दुहेरी धाव देखील आली आहे, परंतु त्या व्यतिरिक्त डॉट बॉल तुम्ही पाहताय आणि ते खूप गरजेचं आहे. तेच मॅच मध्ये घेऊन आलेत. त्या व्यतिरिक्त या 3 विकेट मॅच मध्ये पुनरागमन करून देतात कळंबे संघाला. हा तर अनप्लेबल आहे बॅटर साठी. स्ट्रेट वे कॉल आला, लेग स्क्वेअर लेग पंचांचा. इट्स वाईड डिलिव्हरी आणि वाईड बॉलच्या माध्यमातून अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल आणि आपण पाहतोय धावफलकावरती धावा असतील 24. 5 बॉल 6 धाव्यांची आवश्यकता आहे. प्रसाद आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती 5 बॉल आणि 6 धाव्यांची आवश्यकता आहे. बॅकफुटला गेलेत, इथे मात्र मिळेल एकेरी धाव. स्ट्राईक बदलली गेली. आता आवश्यकता असेल 4 बॉल 5 धाव्यांची. जितू पाटोळच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतील, त्या प्रश्नांची उत्तरं मिळतील का? स्वतःच्या मनावरती कंट्रोल ठेवता येईल का? असं म्हणतात ना, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. इथून मात्र मॅच बॉल टू बॉल देखील पुढे जाऊ शकते की एखादा मोठा फटका? हा प्रश्न खरं तर अनुत्तरित आहे. डाऊन दी लेग, वाईड बॉल, रन बॉल इक्वेशन इथे पाहायला मिळतंय. 4 बॉल 4 धाव्यांची आवश्यकता आहे आणि पहा प्रेशर किती आहे, पहा दबाव, आणि त्या दबावाला मात्र कोण बळी पडेल इथून ते पाहायचंय. चार बॉल 4 धाव्यांची आवश्यकता. बॅकफुटला जातात, बॉलला कट करतायत. 3 बॉल 3 धाव्यांची आवश्यकता. काय मॅच रंगली आहे आणि मॅच जर आवडली असेल तर प्रेक्षकांच्या जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. आतापर्यंत दाद दिली पाहिजे कळंबे संघाची, कारण 29 धावा खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बनवल्या. 30 धावांचं लक्ष ठेवलं.
त्यामध्ये मात्र संघर्ष करता येऊ शकतो, इतर संघाला देखील दाखवून दिलंय. कळंबे संघानं खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. लेफ्ट आर्म पेसर 2 होते, त्या 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आणि अजून आपण पाहतोय 3 बॉल आणि 3 धावेंची आवश्यकता आहे. 3 बॉल 3 धावेंची आवश्यकता. इथे आपण पाहतोय विकेटच्या बाहेर बॉल पिच झालाय. नो बॉल हाईट चा फॅक्टर पंचाने सांगितलाय. नो बॉल पंचाने घोषित केलाय. अवांतर धाव मिळेल आणि 28 धावा धाव पलकावरती. पुढचा बॉल असेल फ्री हिट. यावेळेस मात्र बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला सेल तर पकडलाय, परंतु इथे फ्री हिटचा बॉल होता. आपण पाहतोय 1 धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न पूर्ण झालाय आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. जितू पाटोळे आपण पाहिलं पोहोचलेच सांगतात, परंतु आता चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. इथे आपण पाहतोय खरं तर लेजी अप्रोच पाहायला मिळाला जितू पाटोळे यांच्या माध्यमातून. नरेश पाटोळे थोडेसे नाखुश आहेत, परंतु लेजी अप्रोचची आवश्यकता होती का इथे? मॅच फिनिश करणं गरजेचं आहे हेच सांगितलं नरेश पाटोळेने स्ट्राईक एंड वरून. आणि फलंदाज धावबाद आहे, विकेट आली आहे. लेजी अप्रोच पाहायला मिळाला. जितू पाटोळे धावबाद झालेत. आवश्यकता होती का या गोष्टीची? क्रुशियल मोमेंटला खरं तर आपण पाहतोय फ्रीडच्या बॉलवरती झेल टिपला गेला नरेश पाटोळे यांचा आणि फ्रीडच्या बॉलवरती बॅटर खरं तर 3 पत्त्याने आउट होऊ शकतो. गणेश डिंगोरे आमच्या सोबत आहेत, त्यांना देखील माहिती आहे धावबाद स्वरूपामध्ये बॅटर आउट होऊ शकतो. ऑब्स्ट्रक्टिंग दी फील्ड आणि बॉल हिटिंग टॉईस, दोनदा जर बॅटने बॉल मारला बॅटर म्हणून तरी देखील तुम्ही बाद होऊ शकता. असे 3 नियम आहेत. 3 नियमाच्या आधारावरती तुम्हाला बाद दिलं जाऊ शकतं, परंतु इथे पाहावं लागेल अजून देखील 2 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे. 2 बॉल 1 धावेची आवश्यकता. सतीश पाटोळे नवीन बॅटर मैदानावरती, त्यांच्या जोडून नरेश पाटोळे. 2 बॉल 1 धाव. इथून जर कळंबे संघाने विकेट मिळवली तर मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करण्याची संधी आहे. डॉट बॉल जरी आला तरी देखील कळंबे संघ पुनरागमन करू शकतो. इथे आपण पाहतोय फुलर लेनचा बॉल बॅकलिफ्ट खाली आणली. इथे 1 धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय. अजून देखील सामन्यामध्ये धकधक आहे. सतीश पाटोळे बॉडी लँग्वेज तर सांगते सतीश पाटोळे यांना काय माहित नाहीये, पोहोचलेत माहित नाहीये, परंतु पाहावं लागेल. तिसरे पंच जरूर चेक करतील आणि व्यस्त ठेवलंय. आपण पाहतोय या ठिकाणी बाळा सरांना पाठीमागच्या 2 बॉलवरती सातत्याने त्यांना व्यस्त ठेवलंय. फॉर्मॅलिटी पूर्ण का केली नाही? जितू पाटोळेचा लिजे अप्रोच पाहायला मिळालाय, परंतु फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलाय आणि आई गावदेवी शेंद्रून संघाने विजय सुनिश्चित केलाय. विजयी संघाचं अभिनंदन, परंतु पराभूत संघाचं देखील तितकंच कौतुक, कारण त्यांच्या माध्यमातून देखील तितकाच चांगला खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळालाय आणि एक चांगली क्रिकेटिंग मॅच खरं तर प्रेक्षकांच्या भेटीला आली. कळंबे आणि त्यांच्या विरुद्ध आई गावदेवी शेंद्रून संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं देखील करूयात कौतुक. आणि आई गावदेवी शेंद्रून संघ आणि पप्पू 11 दसई संघाचा संघनायक विनंती आपण टॉससाठी या. आणि पुन्हा एकदा पुढच्या आणि महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये मायक्रोफोनवरती आपल्या सोबत जोडले जातील द व्हॉइस ऑफ वरप कल्याण मिस्टर आपण पाहतोय या ठिकाणी प्रसन्न चव्हाण सर आपल्या सोबत जोडले जातील. आणि वेलकम सर, आपलं स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुन्हा एकदा तुम्हाला तोच गोड आवाज आणि खरं तर तेच टेक्निकल कॉमेंट्री पुढच्या सत्रामध्ये देखील ऐकायला मिळेल. थँक्यू व्हेरी मच.